खूप शेतकऱ्यांचं पावसाच्या अति पावसामुळे नुकसान झालेलं आहे। तर प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार आज रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नदीच्या आसपासच्या परिसरातल्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। दरम्यान स्थानिक प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांना सहकार्य करावं आणि त्यांच्या सूचनांचं काटेकोर पालन करावं। लोकांनी घाबरून न जाता स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केलं आहे। आपल्या सोबत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे। प्रणाली, कुठल्या भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय? तेथील संपूर्ण कोकण परिसरामध्येच हा इशारा आहे। कोकणामध्येच मुंबई सुद्धा येत असल्यामुळे मुंबईचा शहर आणि उपनगर परिसरामध्ये सुद्धा हा पावसाचा इशारा देण्यात आलाय। इतकंच नाही तर आता सुद्धा बांद्रा ते अंधेरी हा जो पट्टा आहे उपनगराचा, याच्यामध्ये पाऊस सुरू आहे। अतिशय अंधारून आलेला आहे। त्याच्या पुढच्या भागाला म्हणजे अंधेरीच्या पुढच्या बाजूला पाऊस जरी थांबलेला असला तरी बांद्राचा अंधेरी या परिसरामध्ये सध्या खूप पाऊस सुरू आहे। 24 तासासाठीचा हा अलर्ट देण्यात आलेला आहे आणि मुसळधार पावसाचा हा इशारा जो आहे तो देण्यात आला आहे। त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः किनारपट्टीवरच्या लोकांनी जे आहे सतर्क राहणं आवश्यक असल्याचं म्हटलं गेलेलं आहे। धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल। आणि आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, या सगळ्या परिसरातल्या लोकांनी अनावश्यक कामांसाठी घराबाहेर पडू नका, कारण मुसळधार पावसाचा इशारा या भागात देण्यात आलाय। आपण बघतोय रायगडसह म्हणजे संपूर्ण कोकणासह काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। विशेषतः रायगडमध्ये तर नदीकाठच्या गावांना सुद्धा हा इशारा देण्यात आलेला आहे। आपण मराठवाड्यात झालेलं पावसामुळे झालेलं अति नुकसान बघता खरोखरच खूप सतर्क राहण्याची गरज आहे। आणि आपल्या सोबत आता आहेत फोनवरून के.एस. होसाळीकर, हवामान तज्ञ। सर, कुठल्या भागांमध्ये एकतर पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि साधारण पुढचे किती दिवस हा पाऊस असण्याची शक्यता आहे? जे तीव्र पावसाचे इशारे दिलेले आहेत ते कोकणपट्टी आणि महाराष्ट्रातल्या मध्य महाराष्ट्रातल्या घाट एरियासाठी दिलेले आहेत। म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, ठाणे आणि मुंबईसाठी आजच्यासाठी इशारा आहे। मुंबई आणि ठाण्यासाठी ऑरेंज आहे आणि रायगड जो डोंगराळ प्रदेश आहे तिथे रेड अलर्ट आहे। त्याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्गला पण रेड अलर्ट आहे। घाट एरियामध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी पण रेड अलर्ट आजच्या 24 तासासाठी आहे। उद्यापासून पावसाचा जोर जरी कमी होत असला तरी परत उद्यासाठी पण मुंबईमध्ये पाऊस असण्याची शक्यता आहे, पण पावसाचा जोर उद्या कमी असेल। मराठवाड्यामध्ये पाऊस अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल असे इशारे हवामान विभागाने देण्यात आलेले आहेत। होसाळीकर सर, हा परतीचा पाऊस आहे का? म्हणजे परतीचा पाऊस साधारणपणे खूप मोठा फटका देतो असा एक सर्वसामान्य समज आहे। नाही, हा परतीचा पाऊस नाहीये, कारण एक कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते बंगालच्या उपसागरामध्ये आणि अशा प्रकारची जेव्हा सिस्टम तयार असतात त्यावेळी परतीच्या पावसाला सुरुवात होत नाहीये आणि परतीच्या पावसाला सुरुवात अगोदर राजस्थान मधून होणार आहे, तर ती अजून झालेली नाहीये। त्यामुळे महाराष्ट्राला अजून परतीच्या पावसासाठी थांबावं लागेल आणि आपण जसं म्हणाला त्यावेळी परतीच्या पावसामध्ये महाराष्ट्राला बऱ्याचदा जोरदार पाऊस आणि त्याचबरोबर विजांच्या गडगडाटासही पावसाचा जो अनुभव आहे तो महाराष्ट्राला येत असतो। धन्यवाद सर या संपूर्ण सविस्तर माहितीबद्दल। कोकण, मुंबई या भागामध्ये तर आज तर पाऊस आहे।